हाय, हॅलो, नमस्कार रसिक श्रोते हो. तुम्ही ऐकणार आहात तोही रे मितवा भाग 24. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आई, आकाश, मनू सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. वंश देशमुखचा समीर इमानदार होताना त्याने सहन केलेला त्रास, त्याच्या यातना फक्त आणि फक्त त्यानेच भोगल्या होत्या. ह्या सगळ्या प्रवासात मात्र तो एकटा न एकटाच होता. मायेचं आणि प्रेमाचं पांघरून घालायला कोणीच त्याच्या जवळ नव्हतं. मनूने समीरच्या चेहऱ्याकडे एकदा पाहिले आणि त्याला विश्वासाने म्हणाले, तुम्ही समीर इमानदार असा, नाही तर वंश देशमुख असा, मला ह्यात काहीच फरक पडत नाही. माझं मन, माझं हृदय फक्त आणि फक्त तुमचं मन पाहत आलं आहे. त्यामुळे कोणीही तुमच्यावर कोणतेही आरोप करून माझ्यावर ह्याचा काहीच फरक पडणार नाही किंवा परिणामही होणार नाही. माझं तुमच्यावर असणारं प्रेम ही कमी होणार नाही. माझ्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास आहे. कोणीही तुमच्यासोबत नसेल, परंतु मी सदैव तुमच्यासोबत असेन हा माझा विश्वास आहे. माणसाचा प्रामाणिकपणा मला त्याच्या डोळ्यात शोधता येतो. मला तुमच्या डोळ्यात नेहमी प्रामाणिक भाव दिसतात. तुम्हाला लोक बलात्कारिक मानत असतीलही कदाचित, परंतु मी तुम्हाला आज 5 वर्ष ओळखते. त्यात मला तुमच्या आचारात, विचारात, नजरेत कधीच हवस दिसलासुद्धा नाही. ना कधी तुमचा स्पर्श, ना तुमचा सहवास मला किळसवाना वाटला. उलट तुमचा सहवास, तुमचा स्पर्श मला नेहमीच हवासा वाटतो. जेवढी मी तुमच्या सहवासात आनंदात असते, तेवढी कोणत्याच नात्यात किंवा कोणत्या सहवासात मी कदाचित आनंदित राहूच शकत नाही. प्रत्येकाला आपला आयुष्याचा जोडीदार हा अशा प्रकारे असावा अशी धारणा असते. माझीही होती आणि त्या धारणेत तुम्ही समीर अगदी परफेक्ट बसत आहात. तुम्ही ह्याच्यात कुठेच इनपरफेक्ट नाही आहात. ती बोलत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू गळगळ वाहत होते. त्याने तिच्याकडे समाधानाने पाहिले. त्याला तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेम, काळजी, माया अगदी उत्तांग दिसत होती. आजपर्यंत त्याने त्याचा भूतकाळ कोणालाच सांगितला सुद्धा नव्हता. त्याची भनकही लागू दिली नव्हती. आज तो व्यक्त झाला होता आणि तिने कसलाच विचार न करता फक्त आणि फक्त त्याच्यावर विश्वास मनापासून दाखवला होता. एवढ्या वर्षात त्याच्या भूतकाळाची सत्यता फक्त आणि फक्त रेश्माताई आणि राहुलदादा यांनाच माहीत पडली होती. त्यामुळेच त्याने त्याला इकडे दूर पाठवले होते. त्यानंतर त्याने स्वतःचे एक वेगळे विश्व आणि त्यात मानाचे स्थान स्वतःच्या हिमतीवर प्राप्त केले होते. त्यांनी दूर केलं म्हणजे त्यांचा विश्वास नव्हता असे बिलकुल नव्हते. कोणालाही त्याच्याबद्दल कळले असते तर कदाचित त्याला अवमान सहन करावा लागला असता. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तो आधीच भोगून खूप मोकळा झाला होता. त्यामुळे त्याला प्रचंड मानसिक, भावनिक तणाव सहन करायला लागला असता आणि त्याला पुन्हा कोणताही त्रास नको म्हणून त्या दोघांनी त्याला इतक्या दूर पाठवले होते, स्वतःच्या काळजावर दगड ठेवून. एक मात्र अगदी खरं होतं. रेश्माताई नेहमी तो दिदीला पाहत होता, तरी त्याला ती तितकंच प्रेम आणि माया देत होती. मनूने समीर कोणत्या तरी विचारात गळलेला पाहिला आणि तिच्या हृदयात चर्र झाले. तिला वाटले अजूनही तो भूतकाळातील कटू आठवणीतून बाहेर आला नाही आहे. म्हणून तिने त्याला मागून वळून मिठी मारली आणि तिचा स्पर्श होता तो लगेच भानावर आला सुद्धा. काही वेळासाठी तो भूतकाळातील आणि संघर्षमय काळातील सुखद दुःखद क्षण आठवत त्या आठवणींमध्ये अक्षरशः हरवला होता. थोडा वेळ दोघेही एकमेकांची मिठी, स्पर्श अनुभवत होते. दोघांनाही एकमेकांच्या श्वासांची गती कळत होती. तिला त्याच्या मिठीत एक वेगळाच आनंद मिळत होता. जवळजवळ 2 वर्ष
ते सगळे एकत्र राहत होते. परंतु तो तिच्यावर प्रेम करत असूनही त्याने त्याच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नव्हत्या. गावाला असतानाही कॉलेजवरून लवकर निघाली तर ती त्याच्यासोबत तासनतास गप्पा मारत बसत होती. मनातल्या सगळ्या भावना अगदी त्याच्याजवळ व्यक्त करत होती. परंतु तो नेहमीच तिच्याशी अंतर ठेवून राहत होता. त्याची पहिली प्रायोरिटी ती होती. दोघेही एकमेकांच्या मिठीत असताना आई आणि आकाश एकदम मुद्दामहून जोरात खाकरले. मनी लगेच समीरपासून लांब झाली. तिचे गाल ब्लश करत होते, अक्षरशः आरक्त झाले होते. चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसांडून वाहतोय तो दिसून येत होता. खरं तर हे अगदी खरं असतं. आपण ज्यावर मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती जेव्हा तिचंही आपल्यावर तितकंच प्रेम आहे अशी व्यक्त होऊन सांगते, तेव्हा आपल्याला आपल्या नशिबाचा अक्षरशः हेवा वाटतो. आपणच खूप लकी आहोत याची एक वेगळीच अनुभूती मनाला मिळते. त्या अनुभूतीनंच मन अगदी हुरहुर होऊन जातं. आई, आकाश दोघेही खाकरल्यामुळे समीरचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. आकाशच्या डोळ्यात अश्रू होते तर आईच्या डोळ्यात अभिमान होता. कोणत्याही आईला, मग ती जन्मदाती असो किंवा नसो, आपलं मूल कोणत्या परिस्थितीत लढून आयुष्य नव्या उंदीने पुढे नेत आहे, त्याला निराशा, नैराश्य यात न डुबता त्यातून पोहत येऊन मार्गक्रमण करत आहे हे पाहून आपल्या मुलाचा अभिमान वाटणारच ना. आपलं मूल न खचता उंच झेप घेतंय, आईसाठी अभिमानच होता ना तो. समीरने दोघांनाही एकदम आपल्या भारी बाहुपाशात घेतले. आकाशलाही त्याच्या आपण इतक्या प्रेरित व्यक्तीचे मित्र आहोत म्हणून अगदी मनापासून अभिमान वाटत होता. त्याची छाती अक्षरशः गर्वाने फुलून आली होती. दिवस असेच सरकत होते हळूहळू. दोघांचे प्रेमही दिवसेंदिवस अधिकच फुलत आणि बहरत होते. आई दोघांच्याही मागे त्याने लग्न करावे म्हणून तगादा लावत होती. तिला भीती वाटत होती. दोघांनी एकमेकांचे प्रेम स्वीकारला होते. त्याचबरोबर दोघेही कायम एकत्र राहत होती. तरुण होती ना, त्यामुळे लोकांची काही वेगळे अर्थ काढायला नको असंच एका आईला मनापासून वाटत होतं. मनूची प्रॅक्टिस आता जवळजवळ पूर्णच होत आली होती. त्यामुळे तिच्या आईबाबांचे असे मत होते की तिने गावाला येऊन छोटासा दवाखाना सुरू करावा. त्या निमित्ताने तिची अजून चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तिच्या डॉक्टरकीचा फायदा सगळ्याच गरीब जनतेला, गावकऱ्यांना होऊन जाईल. तिलाही त्यांचं म्हणणं अगदी मनापासून पटलं होतं. परंतु तिचा जीव आता समीरच्यात गुंतला होता आणि त्याला सोडून जाणे तिला कदाचित शक्य होत नव्हते. परंतु तरीही तिला जाणे भाग होते, कारण आईबाबांना समीरबद्दल सांगणेही तितकेच गरजेचे होते. नाहीतर ते लोक तिच्यासाठी वर संशोधन करायला सुद्धा सुरुवात करत राहतील. एकदा का घरून परवानगी मिळाली की तीही बिनधास्त झाली असती. म्हणणंही तिचं तेवढंच मोकळं झालं असतं. दुसऱ्या दिवशीही सकाळी ती निघणार होती. त्यामुळे तिने सगळे सामान आवरून ठेवले होते. कारण तिला मिळणारा थोडासा वेळ तिला आपल्या समीरसोबत घालवायचा होता. रात्रीचे 8 वाजत आले होते तरीही समीर अजूनही घरी आलाच नव्हता. तिचं हृदय जोराजोराने धडकत होते. मनात हुरहुर अजून वाढत होती. शेवटी त्याला सोडून जाणे तिला जिकरीचे झाले होते. आई आणि ती मस्त गप्पा मारत बसल्या होत्या. इतक्यात समीर आला. थोड्याच वेळात सगळ्यांची जेवणं झाली. आई थोडा वेळ बसल्यानंतर झोपायला गेली. समीरला काय बोलावे काहीच कळत नव्हते. इतके दिवस ती फक्त जवळ होती, परंतु त्याने कधीच तिला कोणतीही जबरदस्ती किंवा बंधन कधीच घातले नव्हते. परंतु आता ती लांब जाणार म्हटल्यावर मनात हुरहुर दाटून आली होती.
तिने घरी सांगितल्यानंतर तिच्या घरचे परवानगी देतील की नाही याची काळजी लागून मनापासून होती. तिला काही काळ जवळ घेऊन बसावे, मनात अन हृदयात तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांना साठवून बंदिस्त करून ठेवावे असेच वाटत होते. आता अचानक ती सोडून गेल्यावर तिच्याशिवाय राहायचे कसे हा प्रश्न त्याला पडला होता. कारण तिची सवय त्याला होऊन बसली होती. तिच्याशिवाय त्याचे आयुष्यच अक्षरशः अपूर्ण होते. थोडा वेळ दोघेही एकमेकांच्या नजरेत अन डोळ्यात हरवून गेले होते. दोघांनाही एकमेकांचं भानच नव्हतं. तो टक लावून पाहत आहे हे जाणून तिचे गाल ब्लश करत होते. मनूने पुढे होऊन त्याला खट्ट मिठी मारली. आता एकमेकांच्या मिठीत दोघेही एकमेकांचे श्वास आणि हृदयाची धडधड अनुभवत होते. कितीतरी वेळ एकमेकांची मिठी अनुभवल्यानंतर दोघीही बाजूला झाली. परंतु एकमेकांची नशा दोघांनाही चढली होती. मनूने अलगद पुढे होऊन अगदी सहजपणे त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्या स्पर्शात दोघेही काळ थोडा वेळ हरवून गेले. परंतु थोड्याच वेळात भानावरे समीने तिला बाजूला केले. रात्रीचे 2:30 वाजत आल्यामुळे दोघेही गप्पपणे झोपायला निघून गेले. सकाळ होताच मनू तयार होऊन बाहेर आली. तिने आईचा आशीर्वाद घेतला. समीर गप्प गाडीत जाऊन बसला होता. दोघेही थोड्याच वेळात स्टेशनवर आले. तोपर्यंत गाडी लागली होती. समीरने सामान ठेवले, परंतु तिच्याकडे बघणे कटाक्षपणे टाळले. कारण त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहिले असते तर ती कदाचित गेलीच नसती. तो लगेच माघारी वळला. मनू मात्र गाडीत बसून एकटक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. तिला असंख्य प्रश्न पडले होते. काहीच तिला समजत नव्हते. मनू घरी येणार म्हणून सगळे अगदी आनंदात होते. मनूच्या घरचे संध्याकाळपर्यंत ती घरी येणार होती. त्यामुळेच तिला आवडणारी सोनचाफा, मधुमालती, मोगरा ही सगळी फुले आई, दादा, वहिनी यांनी आणून तिच्या रूममध्ये ठेवली होती. तिचा रूम स्वच्छ करून ठेवला होता. आपली लेक घरी येणार म्हणून बाबाही खूप मनापासून खुश होते. त्याने बागेत जाऊन शहाळी काढून आणली होती. त्याचबरोबर रसरशीत आतून लाल चुटक असणारे तिला आवडणारे पेरूही आणून ठेवले. 3 वर्ष झाली ती गावाला मुळी आलीच नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी तिला घ्यायला दादा घरून लवकरच निघालेला होता. आपलं मूल येणार म्हणून कोणत्याही आईबाबांना होणारा आनंद शब्दात मांडणं खूप कठीण असतं. दुपारचे 4 वाजले होते अन गोव्यातून येणारी गाडी स्टेशनला येऊन थांबली. सगळ्यांचीच गाडीतून उतरण्याची लगबग आणि लोकांची चढणाऱ्यांची लगबग चालू होती. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला जर सदर कथा आवडत असेल तर यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच नवीन कथेचा भाग